ओबीसी नेता लक्ष्मण हाके द्वारा महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत पवार पर की गई टिप्पणी के विरोध में नागपुर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट के कार्यकर्ताओं ने जोरदार प्रदर्शन किया। कार्यकर्ताओं ने लक्ष्मण हाके की प्रतिमा को चप्पलें मारते हुए उनका दहन किया और नारेबाजी कर अपना आक्रोश व्यक्त किया। प्रत्येक वेळेस अजितदादांना टार्गेट करणं, अजितदादांना टार्गेट करणं याच्या बापाची जागीर आहे का? प्रदर्शन के दौरान कार्यकर्ताओं ने कहा कि केवल आरोप लगाकर कोई नेता नहीं बनता। हाके को ये समझना चाहिए कि अजित पवार को जनता ने सबसे ज्यादा वोटों से चुना है, इसीलिए उन्हें बोलते वक्त संयम बरतना चाहिए। इस मौके पर कार्यकर्ताओं ने कहा कि वे लक्ष्मण हाके को सबक सिखाने का इरादा रखते हैं और मुंबई जाकर हाके का विरोध करेंगे। ओबीसी नेता नाही आहे, तो ओबीसीचा दलाल आहे, एका छोट्याशा गुटाचा। त्याला ओबीसीचा नेता नाही म्हणत। ओबीसीचा नेता छगन भुजबळ आहेत, बबनराव तायवाडे हे ओबीसीचे नेते आहेत खरे। तुम्हीच लोकांनी त्याला ओबीसीचा नेता केला आणि ज्याची उंची लवंगा इतकी आहे तो त्या अजितदादांना म्हणतो की बा हे अर्थ खात्याला गोचिडप्रमाणे चिपकलेले आहे। त्याला अर्थ खातं तरी माहित आहे का? सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, म्हणजे हे जे त्याचं बोलण्याचं जे टोनिंग आहे ना, तो एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग करायच्या मागे लागलेला होता। प्रत्येक वेळेस अजितदादांना टार्गेट करणं, अजितदादांना टार्गेट करणं। पवार, देशमुख, पाटील यांना सत्तेपासून दूर ठेवा, यांना सत्तेपासून दूर ठेवा म्हणजे काय? याच्या बापाची जागीर आहे का? हा ठरवेल का या महाराष्ट्रात सत्तेपासून कोण दूर राहील आणि सत्तेमध्ये कोण राहील म्हणून? हा ओबीसीचा दलाल, हा लक्ष्मण हाके डुक्कर जसा त्या गुत्त्यावर बसतो तशासारखा हा या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या लोकांच्या मानगुटीवर बसलेला हा हरामखोर माणूस आहे। याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही चॅलेंज देतो। जर त्याच्यात ताकद असेल तर त्यांनी रस्त्यावर येऊन आमच्या बरोबर लढाई करावी, नाहीतर जिथं हाके भेटल तिथं त्याला खाळा फासल्याशिवाय राहणार। कैमरामैन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।